अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेत झालेल्या वादामुळे शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यावर 3 वर्षाची बंदी घालण्यात आली। आता शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सांगलीमध्ये पुन्हा लढत होणार आहे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी याचं आयोजन केलं आहे। महाराष्ट्र केसरी 2025 ची स्पर्धा पंचांच्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरली। अंतिम आणि उपांत्य सामन्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे। शिवराज आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झालेल्या कुस्ती दरम्यान शिवराजची पाठ न टेकताच त्याला पराभूत घोषित केल्याचा दावा केला जातो आहे। त्यावेळी झालेल्या राड्यानंतर शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारली होती, तर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड याने 16 सेकंद बाकी असतानाच सामना सोडला होता। त्यामुळे या दोघांवर 3 वर्षासाठी बंदी घालण्यात आली। मात्र आता पुन्हा शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये कुस्ती होणार आहे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी या दोघांमध्ये कुस्ती घेणार असल्याचं जाहीर केलं। पृथ्वीराज मोहोळ याचं पाटील यांनी अभिनंदन केलं। त्याने खेळण्याची तयारी दाखवली, हे एक खेळाडूच करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं असंही तो म्हणाला असल्याचं पाटलांनी सांगितलं। पृथ्वीराजने घेतलेला निर्णय काय आहे हे एखादा महाराष्ट्र केसरी झालेला पैलवान समजू शकतो। परत ही कुस्ती सांगली शहरामध्ये लावून दोघांना 25-25 लाख रुपये देऊ, त्यांना योग्य तो सन्मान लावून जनतेच्या मनातील संभ्रम दूर होईल। शिवराजला वाटत आहे त्याच्यावर अन्याय झाला आहे आणि पृथ्वीराजला वाटत असेल की पंचांच्या निर्णयामुळे आपण महाराष्ट्र केसरी झालो का, या सगळ्या गोष्टीवर पडदा पडणार। पृथ्वीराज मोहोळ हा 2025चा महाराष्ट्र केसरी असून त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही। महाराष्ट्रात जो काही वाद झालेला आहे तो सांगलीत काही प्रमाणात शमवण्यासाठी आम्ही ही तयारी केली असल्याचं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं। ही कुस्ती सांगली शहरातील तरुण भारत स्टेडियममध्ये होणार असल्याची माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली। आज सकाळीच न्यूजच्या माध्यमातून बघितलं, पृथ्वीराज मोहोळनं जाहीर केलं की मी आज शिवराज राक्षेवर कुस्ती खेळण्यास तयार आहे आणि खरं तर त्याने एक बाईट दिली की पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं। खरं पृथ्वीराजच्या खेळाडू वृत्तीचं म्हणजे कौतुक केलं पाहिजे। आज तो पुन्हा खेळण्यास तयारी झाला आणि पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं म्हणजे याच्यातनं समजून जातोय की आपण त्या दिवशी काय घडलं ते। म्हणून मी आज जाहीर करतो, पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे या दोघांची कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून दोघांनाही 25-25 लाख रुपयाचा बक्षीस देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करून ही कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक वाद तयार झालेला आहे की अन्याय झाला किंवा नाही झाला किंवा पंचांची चुकी काय चुकी, ह्या सर्व गोष्टीचा पडदा सांगली शहरामध्ये पाडून संपूर्ण जनतेच्या मनामधला जो संभ्रमावस्था आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर या दोघांच्या वेळेनुसार सांगली शहरामध्ये ही कुस्तीचं आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीनांचा जी संभ्रमावस्था तयार झालेली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू। दोन्ही एकत्र येऊन ह्या दोघांच्या समन्वयानं एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा ह्या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे। कारण महाराष्ट्र केसरी ही एक मोठं पद ह्या महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्राला आहे आणि त्या 2-2 महाराष्ट्र केसरी होऊन या महाराष्ट्र केसरीचं तुम्ही नाव कमी करताय असं मला वाटतंय। म्हणून लवकरात लवकर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब यांना भेटून या दोन्ही संघ परिषद आणि संघ एकत्र येऊन एक महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्रामध्ये व्हावी। तसेच शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांचे 3 वर्षासाठी झालेलं निलंबन हे पाठीमागं घ्यावं, यासाठी या सर्व प्रमुख नेत्यांना लवकरात लवकर भेटणार आहोत। महाराष्ट्र केसरीची पण तुमची मागणी यापूर्वीही मी सांगलीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन मिळावं म्हणून 2 वर्षापूर्वी मी मागणी केलेली होती, प्रेस घेतलेली होती की महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस देऊन त्याचा सन्मान ह्या सांगली जिल्ह्यामध्ये केला जाईल। त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच होतं की एक महाराष्ट्र केसरी होत असताना 50 ते 60 लाख रुपये खर्च करून 15-20 वर्ष त्याची मेहनत करून तो त्या पदापर्यंत पोहोचला असतोय। अशा एका स्पर्धेत जवळजवळ 100 चांगले कुस्तीपटू तिथे खेळलेले असतात आणि त्यातनं एक महाराष्ट्र केसरी होतो। त्याला योग्य तो सन्मान झाला पाहिजे। सांगलीमधनं एक पैंडा पडला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपये बक्षीस देत सांगली जिल्ह्यानं दिलं तर येणाऱ्या काळामध्ये नगरला घेऊ दे, औरंगाबादला घेऊ दे, तिथं स्पर्धा घेतल्या तर महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपये देण्याची जी तयारी आहे तो स्पर्धा भविष्यामध्ये घेईल। म्हणून सांगली शहरामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजन करण्याची मागणी मागे केलेली आजही करतो आणि निर्विवाद स्पर्धा कशा होतात हे सांगली जिल्हा तुम्हाला संपूर्ण कुस्ती शौकीनांना दाखवून दिली, यासाठी मला या स्पर्धेची मी मागणी करत आहे। 2 वेळा महाराष्ट्र केसरी म्हणून
शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात मनात संभ्रम झालेला आहे आणि तो थांबला पाहिजे. सांगली जिल्ह्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे. सांगलीत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आणि हिंदकेसरी मारुती माने आणि 6 ते 7 महाराष्ट्र केसरी झाले. केसरीवरून सुरू असलेला वाद सांगलीमध्ये मिटावा हाच आमचा हेतू असल्याचं पाटलांनी सांगितलं.